तर शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, जय शिवराय, जय श्रीराम। तर आज लेट उठलो आहे आणि अजून आंघोळ पण बाकी आहे। आता आंघोळीला चाललो आहे नदीच्या इथे। आजची आंघोळ नदीपाशीच करणार आहे आम्ही। आज काय जास्त व्हिडिओ केले नाही मी शूट सकाळपासून, कारण आराम करायला बराच वेळ मिळाला, सो रेस्टच करत होतो आणि थोडं एडिट करत बसलो होतो आधीचे व्हिडिओज। सो आता आम्ही निघालो की आज पण रेस्ट करायला भेटेलच नंतरून, कारण आज पण लवकरच पोहोचू। सो आता बघूया निघाल्यावर किती वेळ लागतोय। आजच्या प्रवासात काय फारसं दाखवण्यासारखं नाही आहे। फक्त पुढे जेव्हा आपण पोहोचू जलालपूरला, तर तिथं सिद्धी टेक आहे, जिथे गणपतीचं मंदिर आहे। जर वेळ भेटला तर तिकडे जाऊ आणि तिकडे एक ब्लॉग शूट करेलच मी छोटासा। सो आत्तापर्यंत आपलं 120 किलोमीटर टोटल कवर झालं आहे आणि अजून जवळजवळ 150 किलोमीटर बाकी आहे। 150 नाही, 145 किलोमीटर बाकी आहे आणि अजून आपल्याकडं 8 दिवस आहेत पंढरपूरला पोचायला। सो आता बघूया, चाललंय आज आणि उद्या तर ओके, म्हणजे कालचा आणि आजचा प्रवास तर छोटाच होता, काय जास्त लॉंग डिस्टन्स नव्हता। असं पण आज आरामच केला खूप, दुपारी लेट निघालो, सकाळी पण आराम झाला खूप। पण आता इथून पुढे जे 2-4 दिवस आहेत त्याचं खूप अंतर आहे, जवळजवळ काही अंतर 27 किलोमीटर आहे, काही 20 आहे, काही 25 आहे, असं आहे। इथे जलालपूर आहे, जवळजवळ अजून 1 किलोमीटर आहे। इथे आरती चालू आहे, अभंग चालू आहे, आरती आणि अभंग होणार आहे आणि जो अभंग होणार आहे तो नदीचा होणार आहे। ह्या साईडला चंद्रभागा नदी आहे, सो त्याचा अभंग चालू आहे आता। नमस्कार, जय श्रीराम आणि जय शिवराय। सकाळचे आता 6 वाजलेत आणि आपली आंघोळ वगैरे झाली आहे। आता आपल्याला इथून सिद्धी टेकला जायचं आहे आणि काल रात्री इथं पोचल्यानंतरची काही व्हिडिओ फारशी बनवलीच नाही मी, कारण मोबाईल ऑलमोस्ट डेड होता, सो तो चार्जिंगला लावलेला आणि त्यानंतर जेवण भजन वगैरे झालं, सो त्याच्या ह्याच्यात बनवलंच नाही मी, थोडं आराम पण केला ना त्यामुळे। सो सिद्धी टेकवरून आपण दर्शन करून आलो आहे, पुन्हा दिंडीला जॉईन झालो आहे आणि आज खूपच कडक ऊन आहे, अजून तर सकाळच आहे। 2 किलोमीटरच्या नंतर पण एक स्टॉप आहे पुन्हा चहा खिचडी वगैरेसाठी, कारण आज उपवास आहे, सो आज दिवसभर खिचडी वगैरे होईल। तर तिकडं थांबल्यावर बघूया आपण काय आहे ते। चा जो प्रवास आहे तो आपला जलालपूर ते बारडगाव आहे, जवळजवळ 20 किलोमीटर आहे। तर आज कुठं जास्त ब्रेक वगैरे होणार नाही, आज फटाफटच चालतील। आपण आता भारुड गावात थांबलो, इथे मागं जे मंदिर दिसतंय तिथे जेवण वगैरे झाले। आज उपवास तर खिचडीच होती आज,
आणि आता इथे मी नदीच्या साईडला आलो. इथे खाली नदी वगैरे बघू शकता. तर आता थोड्या वेळात परत एक प्रोग्राम चालू आहे भारुडाचाच. त्याच्यामध्ये बऱ्याच असं एक प्रोग्राम असतो कॉमेडी टाईप असतो थोडासा. सो आता त्याची शूट वगैरे करेल छोटीशी आणि मग थोड्या वेळात निघूया इथून. हरिभक्तपणा नकुल महाराज चिखले बाळाच्या दुधासाठी 100 रुपये दिलेले आहेत आणि सांगितलंय बाळाच्या आईनं कुंकवाचा डबा आणायचा पुढच्या वेळेला येताना. त्याचप्रमाणे आपल्या जुन्नर तालुक्याचे वैभव दादा